नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पूजाच आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रांगोळी बरोबरच द सिक्रेट या पुस्तकाचा तिसरा भाग पाहणार आहोत। द सिक्रेट या पुस्तकामध्ये नेमकं रहस्य कोणतं सांगितलं आहे हे आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर रोंडा बर्न या लेखिकेने 3 स्टेप सांगितले आहेत, जेणेकरून आपल्याला त्याचा वापर करून आपल्याला ती प्रत्येक गोष्ट मिळू शकतो जे आपल्याला हवी आहे। तर 3 स्टेप आहेत। आस्क म्हणजे विचारा, दुसरे आहे बिलीव म्हणजे विश्वास ठेवा, आणि तिसरे आहे रिसीव म्हणजे मिळालं आहे असं। तर या तिन्ही स्टेप ज्या आहेत त्या आपण सविस्तरपणे पाहूया। तर पहिला आहे आस्क म्हणजे विचारा, म्हणजे आपण शांत बसायचं आहे आणि स्वतःला विचारायचं आहे की आपल्याला नेमकं काय आहे। मग याच्यामध्ये कोणताच डाऊट नसला पाहिजे, मला हे पण हवं आहे ते पण हवं आहे। नेमकं या सध्या स्थितीला तुम्हाला काय महत्वाचं आहे, कोणती गोष्ट मिळणं गरजेचं आहे, हे शांतपणे बसून तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा। विचारांची क्लॅरिटी असलं पाहिजे, म्हणजे स्पष्ट असलं पाहिजे की मला हे हवं आहे, एवढ्या तारखेपर्यंत हवं आहे। हे सुद्धा तुम्ही ठरवू शकता विचार करून की तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत काय हवं आहे। मग त्याच्यामध्ये कोणताच डाऊट नसावा की मिळेल का नाही मिळेल का, हा प्रश्न नंतरचा। त्याच्यानंतर बिलीव म्हणजे काय तर विश्वास। तर तुम्हाला जे हवं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे की ते तुम्हाला मिळणार हे नक्की। हे त्रिकालाबाधित सत्य आहे की तुम्हाला जे हवं आहे ते मिळणारच, याच्यावरती तुमचा ठामपणे विश्वास असला पाहिजे। याच्यामध्ये सुद्धा कोणताच डाऊट घ्यायचा नाही, पूर्णपणे निर्धास्त राहायचं आहे याच्यामध्ये, की विश्वास ठेवायचा आहे की डोळे झाकून की मला जे हवं आहे ते मला काहीही झालं कोणत्याही परिस्थितीमध्ये मला जे हवं आहे ते मिळणारच, याच्यावर तुम्ही ठाम विश्वास ठेवला पाहिजे। आणि तिसरी शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे रिसीव म्हणजे मिळवणं, म्हणजे असा विचार करायचा मला जे हवं आहे ते मला मिळालेलं आहे। तर विचार करून भागत नाही, तर तसं फील करायचं आहे स्वतःला, तसं भासवायचं आहे की मला जी गोष्ट हवी होती ती मला आता मिळाली, आणि मिळाल्यानंतर जसा आपण आनंद व्यक्त करणार आहोत त्या सगळ्या गोष्टी आपण मनामध्ये फील करायच्या आहेत। वाटलंच हवं असल्यास तुम्ही एखाद्या रूम मध्ये स्वतःला बंद करून, जिथे कोणी नसेल अशा ठिकाणी व्यवस्थित शांतपणे बसून ते इमॅजिन करा की मला जी गोष्ट हवी होती ती मला मिळाली आहे, आणि त्याच्यानंतर मी किती आनंद सेलिब्रेट करत आहे, किती जल्लोष करत आहे की मला ही गोष्ट मिळाली, थँक्यू युनिवर्स। त्या विचारांमध्ये भावना घालायच्या आहेत, फील येऊ द्यायचं आहे की ही गोष्ट मिळाली आहे खरोखरच, चेहऱ्यावरती किती आनंद येईल। म्हणजे असं नाही होणार की म्हणजे आता मला 1 लाख सबस्क्रायबर पाहिजे, तर थँक्यू युनिवर्स मला माझे 1 लाख सबस्क्रायबर मिळाले, फक्त छोटीशी स्माइल नाही मी देणार ना चेहऱ्यावर। तर खूप मोठा श्वास घेऊन थँक्यू युनिवर्स, थँक्यू सो मच युनिवर्स, मला माझ्या युट्यूबच्या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले। खूप म्हणजे स्माइल कशी येईल, आवाजावरून सुद्धा तुम्ही समजू शकता की फील आला पाहिजे की मी किती आनंदी होईल, आपल्या चेहऱ्यावरती किती मोठी स्माइल येईल, ते सगळं इमॅजिन करायचं आहे, फील करायचं आहे। मग बघा तुम्हाला ती गोष्ट नक्कीच मिळेल। मैत्रिणींनो, तर तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की हे सगळं मला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी किती वेळ जाईल। तर हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे की जितके आत्मीयतेने तुम्ही त्याच्यामध्ये जीव ओतत आहात, इमॅजिनेशन करत असाल, व्हिज्युअलाइज म्हणजे तसं दृश्य तयार करून त्याच्यामध्ये फील घालून आनंद घेत असाल, त्या लवकर ती गोष्ट तुम्हाला मिळू शकते। जर तुम्ही म्हणालात की खरंच होईल का, असा जर विचार केला तर ते होणार नाही, कारण युनिवर्सला याच्यामध्ये कोणताच डाऊट नको। तर युनिवर्स मध्ये कायम ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करत राहायचं की छोट्या गोष्टींपासून तुम्ही सुरुवात करू शकता। जी गोष्ट आपल्याला हवी आहे त्याच्याबद्दल आधीपासूनच कृतज्ञता व्यक्त करत राहायचं। महागडी कार हवी असेल आणि सध्या तुमच्याकडे 2 व्हीलर आहे, तर तुम्ही असं नाही म्हणायचं काय यार कसली भंगार कार चालू आहे, तुम्ही म्हणायचं थँक्यू युनिवर्स, मी ती महागडी कार घेतली आहे आणि मी सध्या त्या कार मधून फिरत आहे। व्हिज्युअलाइज म्हणजे काय, ती गोष्ट मिळाल्यानंतर आपण कसं रिॲक्ट करू हे दृश्य आधी आपण डोळ्यांसमोर त्याची कल्पना करायची आहे, ती गोष्ट मला मिळाली आहे आणि मी किती खुश आहे, मी काय करत आहे ते सगळं इमॅजिन करायचं आहे। ती गोष्ट खरोखर मिळाल्यानंतर होईल तितका आनंद चेहऱ्यावरती आपल्यावर असला पाहिजे, मग ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये एवढंच। उद्या आपण द सिक्रेट या पुस्तकाचा शेवटचा भाग पाहणार आहोत। सोबतच आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।